हाय हॅलो नमस्कार, मी विशाली ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि सकाळी उठून रेडी वगैरे झालेले आहे ऑफिसला जाण्यासाठी। आणि आज मी लवकर चाललेले आहे कारण फ्रायडे आहे, पण तरी पण खूप सारं काम बाकी आहे, त्याच्यामुळे मी लवकर जाईन। ट्राय करेन की लवकर निघायचं, कारण बाकीचं काम आहे ते घरून करेन, पण तरी पण डिपेंड करतं आता मला टाईम मिळाला पाहिजे। असा आवाज येतो, एक मिनटं चेक करते। तर मी डाळिंब खाल्लं आहे आज परत, आणि आमची सकाळपासून लाईटच नव्हती। थंड पाण्याने आंघोळ केली आहे आणि आत्ता जस्ट लाईट आली आहे। डबा पण भरलेला आहे, आता मी डबा टाकते, बॉटल टाकते, छत्री असेल बॅगेतच, आणि आपण जाऊयात आता ऑफिसला। आणि आज शेवटचा दिवस आहे, उद्या सुट्टी, परवा सुट्टी, पण सुट्टीत पण अशी बरीचशी कामं आहेत, तर पटपट निघून जाईल सुट्टी, परत मंडे येईल। आणि ठीक आहे, अजून टाईम आहे, तर आज जाऊयात, फटाफट काम करूयात आणि कसं तरी ट्राय करूयात लवकर निघायचं। जाऊया गाईज, मी परत आली आहे घरी ऑफिसवरून, आणि आता मला चेहरा वगैरे खूप खराब झाला आहे, पण ते जाऊ द्या। म्हणजे मी येणार होते अजून लवकर, पण मला बस भेटली नाही, मग त्या ट्रेन पण लेट। माझा चेहरा एवढा थकलेला, सगळा घाम आहे, ये जो चमक रहा है ना, ये सब घाम चमक। आणि इथे मला एक फोडी पण आली आहे, इथे का लाल लाल झालं काय माहिती। ठीक आहे, म्हणजे ते फक्त एवढं चमकतं कारण की इथून सूर्यप्रकाश येतोय, माझ्या चेहऱ्यावर पडतं म्हणून एवढी चांगली दिसते, पण अशी एवढी नाही दिसत आहे। ठीक आहे, सांगायचा मुद्दा हा की मी घरी आले, आता मी आता कॉफी पिली आहे, आणि ऑफिसमध्ये तुम्हाला माहितीच आहे की शूट करता येत नाही। सो आता मी घरी येऊन बसलेले आहे, आणि मी माझ्या मम्मीला फोन केला होता ठाणे स्टेशनला असताना की आपण जाऊयात कल्याणला गौरीसाठी साडी बघायला। तर मग आता मी घरी आले, कॉफी पिली, तर ती तयारी करते मी। तोपर्यंत फ्रेश काय होणार नाही, कारण की माझा परत अवतार असाच होणार आहे, आणि थोडासा लिप बाम लावून घेईन, आणि मग आम्ही जाऊयात कल्याणला गौरीसाठी साड्या बघायला। आणि लेट्स होप की आज साड्या मला भेटल्या पाहिजेत, कारण की परत यायचं आहे मला 2 तासामध्ये, म्हणजे 6:30 वगैरे मी परत आले पाहिजे। फिर मेरे को जाना है जिम, सो मला लवकर घरी पण यायचं आहे परत। आणि आमच्या घरी आता लकी सोडून कोणीच नसणार आहे, पप्पा पण नाही आहेत, माझा भाऊ पण नाही आहे। माझा भाऊ कुठे गेला काय माहिती, मला त्याला मी जर लवकर घरी आले ना, मला त्याला याच बेडवर अशी इथे त्याचा झोपलेला असतो हा, तर मला त्याला अशीच झोपलेलं किंवा मोबाईल खेळत बसलेलं बघायची फार सवय। तर माझा भाऊ असं डोळ्यांसमोर नसेल तर मला असं कसं तरी व्हायला लागतं। ते असतं ना, आपल्याला किरकिरची सवय झालेली असते, आणि मग किरकिर बंद झाली की आपल्याला असं होतं, अरे यार कुछ तो मिसिंग सा लग रहा है। सो दॅट काइंड ऑफ सिच्युएशन, बट ठीक आहे। आणि आता मी चला पटकन थोडंफार केस बांधत तर नाही आहे, पण वॉटेवर जे असेल ते करून घेते आणि जाते। आता वाजलं 7:30 आणि मी आता घरी आली आहे, मला जिमला पण जायचं आहे। आणि मी तुम्हाला सांगते, आम्ही कल्याणला साड्या घेतल्या, आमचं साडी घेऊन 1 तासात झालं, म्हणजे आम्ही 4:15 वाजता वगैरे निघालो, पोहोचलो 4:45 वाजता। 2-4 दुकानं बघत 6च्या आत आमच्या साड्या घेऊन बिलिंग करून सगळं झालं, आम्ही निघालो होतो। त्याच्यात आम्ही रॅपिडो बुक केली, ऑलरेडी हाफ दाखवत होतं कारण की ट्रॅफिक वगैरे असेल। त्याच्यानंतर जे ट्रॅफिक म्हणजे तिथे नेहमी ट्रॅफिक असतं, तो ब्रिज आहे तिथे कमीत कमी मी 1 तास थांबलो आहे। आणि इट्स नॉट की फक्त आम्ही थांबलो आहे, पण तिथे ऑलरेडी लोकांच्या गाड्या चालू, त्याचा धूर वगैरे येत होता त्या ऑटोमध्ये, पूर्ण तो नाकातोंडात जातोय, कसं तरी होत आहे, माझं वन साइडेड डोकं दुखायला लागलेलं कसं तरी। मग ते करून आम्ही 1.5 तासानंतर आता घरी पोहोचलो आहे, म्हणजे 6ला मी निघाले, 7:30 वाजता मी घरी पोहोचली। म्हणजे जी गोष्ट सॉर्टेड होऊ शकते एका सिग्नलमुळे, पण महानगरपालिकेला तो सिग्नल लावायचा नाही। आता ह्याच्याआधी मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवते, आणि मला जिमला पण जायचं आहे, त्याच्यामुळे मी लगेच आता चेंज करून जाणार आहे जिमला, कारण मिस नाही करायचं यार मला। सो मी आता पटकन टाइमपास न करता उठले, 1 मिनिटाचा शॉर्ट बनवते आणि लगेच चेंज करते। हाय गाईज, आता वाजलेत 11:30
आणि मी मगाशी शूट केल्यानंतर मी चेंज वगैरे करत होते आणि मला असं झालं की सोड यार नको जाऊया जिमला, कारण माझं ना असं हे वन साइडेड डोकं दुखतं आहे. आणि मी असं ऑब्झर्व केलं आहे, जेव्हा मी खूप ओव्हरथिंक करते एखाद्या गोष्टीचं किंवा मला खूप टेन्शन येतं, खूप स्ट्रेस असतो ना, तेव्हा मला त्रास हा होतो की माझं वन साइडेड डोकं दुखतं आणि तसं रोज दुखतं. असं मागे पण झालं आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस नाही घेतला पाहिजे मी कोणत्याच गोष्टीचा. म्हणजे जेवढं आहे, जसं आहे, नॉर्मल आहे तसं चालू दिलं तरच मी खुश राहील असं मला वाटतं आहे. आणि मग मी तसंच थोडा वेळ झोपले, आराम करायचा ट्राय केलं. मी असं झेंडूबाम वगैरे लावलं होतं माहिती आहे हातमध्ये, की मला एवढं दुखत होतं. आणि मी जिमला जाऊ शकले असते, पण मग ते असं डोकं दुखतं तर कॉन्सन्ट्रेट पण नाही करू शकत. परत क्रॉसफिट होतं आणि घरी येतात 7:30 पावणे 8 झालेच होते. मग म्हटलं जाऊ देत. आणि मग मी जेवले. जेवणात आज होतं आमच्या शेवग्याची शेंग, भाकर, मिरचीचा ठेचा आणि बासुंदी होती. माझे पप्पा गेले होते ना त्र्यंबकेश्वर, शिर्डी वगैरे फिरायला, तर त्यांनी असं खूप सारा खवा आणला होता. तर माझ्या आईने त्याची बासुंदी बनवली होती आणि बरोबर एक अशी वाटी माझ्यासाठी ठेवली होती. काय गरम पाणी नको, कंटेंट बोलू शकते. माझ्या भावाचा पायाला लागलं, टाकू शकतेस ना? नाही टाकायचं. लोक मला बघतात, तुला नाही. तुझ्या ब्लॉगमध्ये, माझ्या ब्लॉगमध्ये तू दिसत सुद्धा नाहीस. हां, तरी पण तुझ्यापेक्षा जास्त फॅन फॉलोइंग माझी आहे. छान. अजून काही ब्लॉग बन. तर मग मी बासुंदी वगैरे खाल्ली पिली आणि मग त्याच्यानंतर काय नाही केलं मी. मग मी आता फेस वॉश केला आणि मी आज ठरवलं की मी काहीच ना, म्हणजे मॉइश्चरायझर सुद्धा लावलेलं नाही आहे. बघा स्किनच खूप ब्रेकडाऊन होती आहे, काय माहिती का असं अचानकच होते. अचानकच चांगली दिसते, अचानकच खराब होते. तर ते होतच राहील. आणि आता उद्या आहे सॅटरडे, संडे. तर आपल्या सध्या तसे काही प्लॅन्ड नाही आहेत. जे काही असेल तर बघूयात उद्याच काय काय करतो आपण ते. आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेन की मी काय काय करते, कारण तुमच्यासोबतच करेन. गणपतीचं सुद्धा डेकोरेशनचं वगैरे होईलच. आणि मी तो जो महानगरपालिकेसाठी जो एक शॉर्ट आहे तो बनवलेला आहे, तो अपलोड पण केलेला आहे. तर प्लीज जाऊन तो बघा आणि तुमचे काय मत आहेत किंवा ओपिनियन्स आहेत ते मला प्लीज कमेंट करून तुम्ही सांगू शकता. त्याच्यामध्ये म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं, पण असं मला वाटलं की शेअर करावंच म्हणून मी ते केलं आहे. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. उद्या परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक, कमेंट आणि शेअर. चॅनलला सबस्क्राईब देखील करा बरं का. भेटूयात उद्या. चला, बाय बाय.